वकील, ॲडव्होकेट, बॅरिस्टर हे शब्द आपण किती वेळा ऐकतो नाही का? पण या सगळ्यांमध्ये नेमका फरक काय आहे हे आपल्याला नेहमीच गोंधळात टाकतं. तर आजच्या या खास भागात आपण कायदेशीर क्षेत्रातल्या याच महत्त्वाच्या पदव्या अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि सुरुवातच करूया एका इंटरेस्टिंग प्रश्नानं. महात्मा गांधी नक्की कोण होते? वकील, बॅरिस्टर की अधिवक्ता? थांबा, उत्तर लगेच देऊ नका. या प्रश्नाचं उत्तर जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं आपोआप उलगडत जाईल. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण पदवी आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिस यातला फरक समजून घेऊ. मग कोर्टातल्या वेगवेगळ्या पदांबद्दल बोलू. त्यानंतर सरकारसाठी काम करणाऱ्या वकिलांची माहिती घेऊ आणि मग शेवटी आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊ. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कायद्याची डिग्री असणं आणि कोर्टात जाऊन केस लढवण्याचा अधिकार असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत आणि हाच या सगळ्याचा पाया आहे. अच्छा, तर मग वकील म्हणजे नेमका कोण? सोप्पं आहे. ज्या व्यक्तीने 3 किंवा 5 वर्षांचा LLB कोर्स पूर्ण केला आहे आणि ज्याच्या हातात कायद्याची डिग्री आहे ती व्यक्ती झाली वकील. पण डिग्री मिळाली म्हणजे लगेच कोर्टात काळाकोट घालून युक्तिवाद करता येतो का? तर उत्तर आहे नाही. आता येतो दुसरा एक फेमस शब्द, बॅरिस्टर. हा शब्द आपण अनेकदा ऐकलाय, विशेषतः जुन्या काळात. याचा वकील या शब्दाशी खूप जवळचा संबंध आहे. बघा, गंमत अशी आहे की ह्या दोघांमधला फरक फक्त जागेचा आहे. ज्याने भारतातून लॉची डिग्री घेतली तो झाला वकील आणि ज्याने इंग्लंडमध्ये जाऊन कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं त्याला बॅरिस्टर म्हणतात. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तर दोघांकडेही फक्त डिग्री आहे. डिग्रीच्या जोरावर दोघांनाही भारतातल्या कोर्टात केस लढवता येत नाही. आणि इथे येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. जेव्हा एखादा वकील, म्हणजे ज्याच्याकडे LLB डिग्री आहे, तो बार काउन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा पास होतो आणि स्वतःचं नाव स्टेट बार काउन्सिलमध्ये नोंदवतो, तेव्हा तो बनतो अधिवक्ता किंवा ॲडव्होकेट. हा अधिकार त्यांना ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 नुसार मिळतो. ही परीक्षा पास झाली की त्यांना मिळतो खरा परवाना, कोर्टात प्रॅक्टिस करण्याचा परवाना. आता एकदा का कोणी अधिवक्ता झालं की तिथून पुढचा प्रवास सुरू होतो. अनुभवानुसार आणि ज्ञानानुसार त्यांना वेगवेगळी पदं आणि ओळख मिळत जाते. प्रामुख्याने एका अधिवक्त्याच्या करिअरमध्ये हे 3 महत्त्वाचे टप्पे येतात. पहिला अर्थातच अधिवक्ता, त्यानंतर येतो ज्येष्ठ अधिवक्ता, हा सन्मान, आणि तिसरा जो खूप विशेष आहे तो म्हणजे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड. चला एक एक करून समजून घेऊया. ज्येष्ठ अधिवक्ता किंवा सिनियर ॲडव्होकेट ही काही परीक्षा देऊन मिळणारी पदवी नाहीये, तर हा एक सन्मान आहे. सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट आपल्या अनुभवाने आणि कायद्याच्या विशेष ज्ञानाने ओळखल्या जाणाऱ्या अधिवक्त्यांना हा दर्जा देतं. इंदिरा जयसिंग विरुद्ध सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या केसमध्ये तर सुप्रीम कोर्टाने ही पदवी देण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी काही नियमही घालून दिले आहेत. या अधिवक्त्यांचा कोर्टातला गाऊनही वेगळा असतो, ज्यामुळे ते लगेच ओळखू येत. आता आपण बोलूया त्या पदाबद्दल ज्यांच्याशिवाय देशाच्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टात तुम्ही केस फाईलच करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाची कार्यपद्धती खूप वेगळी आणि गुंतागुंतीची असते. त्यामुळे तिथे केस दाखल करण्यासाठी म्हणजे फाईल करण्यासाठी एका विशेष तज्ज्ञाची गरज असते. आणि तेच हे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड किंवा AOR. AOR बनणं सोपं नाही. त्यासाठी एक अवघड परीक्षा पास करावी लागते आणि त्या परीक्षेला बसायला सुद्धा कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव लागतो, ज्यातली 4 वर्ष सामान्य प्रॅक्टिस आणि 1 वर्ष एका सिनियर AOR कडे ट्रेनिंग घेणं बंधनकारक आहे. आतापर्यंत आपण ज्या वकिलांबद्दल बोललो ते सामान्यतः खाजगी प्रॅक्टिस करतात. पण आता आपण त्या कायदेशीर अधिकाऱ्यांबद्दल बोलूया जे थेट सरकारचं प्रतिनिधित्व करतात. इथे फरक अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देण्यासाठी आणि कोर्टात त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल असतात. आपल्या संविधानाच्या कलम 165 मध्ये याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारसाठी हेच काम महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल करतात आणि या पदाची तरतूद कलम 76 मध्ये आहे. हे दोघेही अनुक्रमे राज्याचे आणि देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. आता अटर्नी जनरल यांच्यावर कामाचा खूप भार असतो. त्यांना मदत करण्यासाठी सॉलिसिटर जनरल हे पद आहे. ते देशाचे दुसरे सर्वोच्च कायदा अधिकारी मानले जातात आणि अटर्नी जनरल यांना त्यांच्या कामात मदत करतात. आता आपण सरकारच्या सर्वोच्च सल्लागारांबद्दल बोललो, पण कोर्टात रोजच्या कामकाजात क्रिमिनल आणि सिव्हिल केसेसमध्ये सरकारची किंवा राज्याची बाजू कोण मांडतं? चला ते पाहूया. आपल्या कायद्यानुसार, विशेषतः फौजदारी प्रक्रिया संहिता किंवा CRPC नुसार जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा तो फक्त पीडित व्यक्तीविरुद्ध नसतो,
तर तो संपूर्ण समाजाविरुद्ध म्हणजेच राज्याविरुद्ध घडलेला गुन्हा मानला जातो. आणि याच तत्वामुळे कोणत्याही गुन्हेगारी खटल्यात सरकार पीडितेच्या वतीने खटला लढवतं. आणि हे काम करणाऱ्या अधिवक्त्यांना 2 वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जेव्हा केस फौजदारी म्हणजे क्रिमिनल असते, जसं की खून, चोरी, हल्ला, तेव्हा राज्याची बाजू मांडणाऱ्या अधिवक्त्याला सरकारी वकील किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणतात. आणि जेव्हा केस दिवाणी म्हणजे सिव्हिल असते, जसं की जमिनीचा वाद किंवा कराराचा भंग, तेव्हा सरकारची बाजू मांडणाऱ्याला सरकारी अभिवक्ता किंवा गव्हर्नमेंट प्लीडर म्हणतात. वा, आपण बरीच माहिती घेतलीय. वकील, अधिवक्ता, AOR, सरकारी वकील. आता या सगळ्या माहितीच्या आधारावर आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर शोधायला तयार आहोत. तर मग पुन्हा एकदा तोच प्रश्न. आता तर सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत. काय वाटतं, महात्मा गांधी नक्की कोण होते? उत्तराच्या आधी 1 मिनिटात सगळं आठवून घेऊया. वकील म्हणजे लॉ डिग्रीवाला, बॅरिस्टर म्हणजे इंग्लंडमधून लॉ डिग्रीवाला, अधिवक्ता म्हणजे प्रॅक्टिसचा परवाना असलेला, ज्येष्ठ अधिवक्ता हा एक सन्मान आहे, AOR हा सुप्रीम कोर्टचा स्पेशलिस्ट आहे, आणि महान्यायवादी व महाधिवक्ता हे सरकारचे टॉप लॉ ऑफिसर्स आहेत. तर उत्तर आहे बॅरिस्टर. हो, महात्मा गांधींनी कायद्याचं शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केलं होतं. आणि आपण काय पाहिलं, जो इंग्लंडमध्ये कायदा शिकतो त्याला बॅरिस्टर म्हणतात. त्यामुळे पदवीनुसार ते बॅरिस्टर होते. अर्थात त्यांनी नंतर दक्षिण आफ्रिका आणि भारतात वकिली केली, म्हणजे ते एक प्रॅक्टिसिंग अधिवक्ता सुद्धा होते. तर आज आपण कायदेशीर क्षेत्रातल्या या पदव्यांमधला गोंधळ दूर केला. आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी, विशेषतः जे कायद्याचं शिक्षण घेत आहेत किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. आता विचार करा, या सगळ्या वाटा पाहिल्यावर तुम्हाला कोणती वाट जास्त खुणावतीये? एक हुशार ज्येष्ठ अधिवक्ता बनायचंय की AOR बनून